हॅलो एव्हरीवन, मी आज आपणास SY BComचा लेसन नंबर युनिट नंबर 2 ऑब्झर्वेशन ऑफ कंपनी हा लेसन शिकवणार आहे। ह्या लेसनमध्ये जी कंपनी आहे त्या सिमिलर बिझनेस करणाऱ्या असतात आणि मग याच्यामध्ये एक लार्ज कंपनी असते आणि एक स्मॉल कंपनी असते। लार्ज कंपनी स्मॉल कंपनीचा बिझनेस टेक करते आणि मग त्याच्यापासून नवीन कंपनी काय करते, त्या ज्या जुनी कंपनी आहे किंवा जी स्मॉल कंपनी आहे त्या स्मॉल कंपनीच्या सर्व ॲसेट्स अँड लायबिलिटीज ॲसेट टेकन करते आणि लायबिलिटी पेड करते आणि त्याच्या बदल्यामध्ये जी छोटी कंपनी आहे स्मॉल कंपनी आहे त्या स्मॉल कंपनीला कॅश देण्याऐवजी शेअर्स देते किंवा शेअर्स, डिबेंचर्स आणि प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स, डिबेंचर्स आणि कॅश अशा स्वरूपात ॲसेटची जी प्राईस झालेली असते ती त्याला परचेस कन्सिडरेशन म्हणतात। परचेस कन्सिडरेशनच्या बदल्यात शेअर्स, इक्विटी शेअर्स, डिबेंचर्स आणि कॅश पेड करते। तर चला तर पाहूया आपण ही परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय असतं। तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 इलिस्ट्रेशन नंबर 1 त्याच्यामध्ये आपण शिकूया की परचेस कन्सिडरेशन कसं काढायचं असतं। तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की एक कंपनी आहे, तिचं नाव आहे निप्पो लिमिटेड नवापूर। ती स्मॉल कंपनी आहे। सेल इट्स बिझनेस टू बिर्ला लिमिटेड। तिनं काय केलं, बिर्ला लिमिटेडला तिचा बिझनेस सेल केला। बेलापूर ॲज ऑन 31 मार्च 2020 ऑन विच डेट इट्स बॅलन्स शीट स्टूड ॲज फॉलोज। आणि तिची बॅलन्स शीट आपल्याला खाली दिलेली आहे। जी निप्पो लिमिटेड कंपनी आहे तिची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे। तर मग बघा बरं इथं निप्पो लिमिटेडनी काय काय केलेलं आहे। निप्पो लिमिटेडचे 2000 शेअर्स होते, 100 ईच। एक शेअर 100 रुपयाचा होता। असं टोटल कॅपिटल 2 लाख रुपीज आहेत। ही लायबिलिटी साईड आहे, लायबिलिटी आहे। डिबेंचर्स आहेत 1 लाख रुपीचे, सन्ड्री क्रेडिटर्स 30,000 रुपीजचे, रिझर्व फंड 50,000 रुपीजचा, प्रॉफिट अँड लॉस 20,000 रुपीज, गुडविल दिलेले आहे, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी इकडे ॲसेट आहे, प्लांट अँड टूल्स, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स, कॅश ॲट बँक ही आहे आपली ॲसेट आणि ही आहे आपली लायबिलिटी। आणि मग बिर्ला लिमिटेडनी काय केलं की जी ही कोणाची बॅलन्स शीट आहे तर निप्पो लिमिटेडची बॅलन्स शीट आहे। निप्पो लिमिटेडचे सगळ्या ॲसेट्स आणि ह्या सगळ्या लायबिलिटीज आहेत। तर बिर्ला लिमिटेडनी काय केलं बघा, सगळ्याच्या सगळ्या ॲसेट ती घेत नाही, तिला जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या ती ॲसेट घेते आणि ते जर वाटलं नवीन कंपनीला की आपण त्यांची लायबिलिटी पेड करूया तर ती पेड करते, अदरवाईज सगळ्या लायबिलिटी पेड करत नाही। तर खाली ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की नवीन कंपनीनं किंवा बिर्ला लिमिटेड ही टेकन करणारी कंपनी आहे आणि जी निप्पो लिमिटेड आहे ती सेलिंग कंपनी आहे, निप्पो लिमिटेड ही परचेजिंग कंपनी आहे। तर बिर्ला लिमिटेडनं काय केलं, निप्पो लिमिटेडला परचेज केलेलं आहे। निप्पो लिमिटेड मग बिर्ला लिमिटेडनं काय केलं, निप्पो लिमिटेडच्या ॲसेट टेकन केलेले आहेत, ते खाली ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे। खाली लिहिलं बिर्ला लिमिटेड ॲग्री टू टेक द बिझनेस एक्सक्लुझिव्ह द कॅश अँड गुडविल, म्हणजे कॅश अँड गुडविल सोडून ॲसेट्स टेकन केल्या, सर्व ॲसेट टेकन केल्या, फक्त काय घेतलं नाही त्यांनी, कॅश आणि गुडविल नाही घेतलं आणि बाकीच्या सगळ्या ॲसेटवरच्या ज्या होत्या त्या घेतल्या। मग सांगितले त्या कशा घेतल्या तर आहे त्या किमतीला नाही घेतल्या, ॲट 10% लेस दॅन द बुक व्हॅल्यू, बुक व्हॅल्यूच्या 10% कमी किमतीला त्यांनी गुडविल आणि कॅश सोडून घेतलेला आहे सर्व ॲसेट, फक्त गुडविल आणि कॅश घेतलेली नाही। टू पे 75,000 फॉर गुडविल, बट गुडविल कितीला घेतली, लेस दॅन 10% नाही तर 75,000 रुपयाला 75,000ला गुडविल टेकन केलेले आहे। अँड टू टेक ओव्हर द डिबेंचर्स, डिबेंचर्स इज अ लायबिलिटी, डिबेंचर्स ही काय आहे, लायबिलिटी आहे। लायबिलिटी त्यांनी काय केली, पेड केली। टेक ओव्हर द डिबेंचर म्हणजे डिबेंचर्स घेतले त्यांनी, म्हणजे याचा अर्थ डिबेंचर्स म्हणजे लायबिलिटी, लायबिलिटी त्यांनी काय केलेली आहे, पेड केलेली आहे। ॲसेट घेतली, बघा इथं काय केलं, तुमची ॲसेट घेतली तर त्याच्या बदल्यात त्यांना काय करावं लागेल, तुम्हाला कॅश द्यावी लागेल आणि त्यांनी त्याच्यातून तुमची लायबिलिटी पण पेड केली, म्हणजे मग ॲसेटमधून लायबिलिटी मायनस करायची आहे, सांगते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर। तर आपण पहिला क्वेश्चन रीड करूया। डिबेंचर्स काय केले त्यांनी, पेड केलेले आहे तुमची लायबिलिटी। तुम्ही कोण आहात तर निप्पो लिमिटेड आहात। निप्पो लिमिटेडनी बिर्ला लिमिटेडनी निप्पो लिमिटेडला खरेदी केलं
त्याच्या आणि खरेदी करताना सर्व ॲसेट घेतल्या निप्पो लिमिटेडच्या, फक्त कॅश आणि गुडविल घेतलेली नाही. आणि गुडविल त्यांनी 75,000ला घेतली आणि बाकीचे ॲसेट 10% लेस दॅन म्हणजे कमी किमतीला घेतलेले आहेत आणि कॅश घेतलेली नाही. मग आपल्याला जेव्हा कॅश घेत नाही नवीन कंपनी, तेव्हा किंवा जी टेकन करणारी परचेजिंग कंपनी कॅश घेत नाही, तेव्हा कॅश अकाउंट आपल्याला ओपन करावा लागतो. कॅश अकाउंट आपल्याला ओपन करावा लागणार आहे, कॅश किंवा बँक. कॅश ॲट बँक आहे तर असाच आपण कॅश ॲट बँक अकाउंट एक ओपन करणार आहे आणि त्याचा बॅलन्स तिकडं जाईल. पुढे दिले द परचेस कन्सिडरेशन वॉज टू बी डिस्चार्ज बाय अलॉटमेंट ऑफ निप्पो लिमिटेड. Allotment to Nippo Limited of 1,500 equity shares of ₹100 at a premium of ₹10 per shares. बघा इथं काय केलं, ॲसेट तुमच्या घेतल्या, ॲसेट घेतल्यानंतर त्यांनी पैसे द्यायला पाहिजेत ना तुम्हाला, पण त्यांनी पैसे नाही दिले. त्यांनी काय दिलं, 1,500 इक्विटी शेअर्स दिले तुम्हाला, कारण तुम्ही त्या कंपनीचे आता मालक बनणार आहात. जे शेअर होल्डर असतात ते त्या कंपनीचे मालक बनतात. ती कंपनीचे मालकामध्ये तुम्ही काय होणार आहात, आता इक्विटी शेअर्स तुम्हाला मिळणार आहेत. मग 1,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच, एक शेअर्स 100चा होता, त्यांनी कितीला दिला तुम्हाला, प्रीमियमनी दिलेला आहे, ₹10 प्रीमियम ऑफ ₹10 पर शेअर्स. एका शेअर्सला ₹10 वाढवून घेतले तुमच्याकडून, म्हणजे तुम्हाला तो शेअर्स ₹110ला ₹110ला पडला. म्हणजे 1,500 शेअर्स तुम्हाला दिले परचेस कन्सिडरेशनच्या बदल्यात, तुमच्या ॲसेटच्या बदल्यात. ॲसेट घेतल्या आणि डिबेंचर्स पेड केले, जी राहिलेली अमाऊंट आहे त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला त्यांनी 1,500 इक्विटी शेअर्स दिले. एक शेअर्स ₹110ला दिला. अँड बॅलन्स इन कॅश, आणि राहिलेले पैसे दिले. तुम्हाला थोडे पैसे दिलेत आणि थोडीशी इक्विटी शेअर्स दिलेत. द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹3,000. हे ॲडजस्टमेंट फिक्सच असते. कॉस्ट ऑफ रुपीज म्हणजे लिक्विडेशन करण्यासाठी, कंपनी बंद करण्यासाठी, जुनी कंपनी आहे निप्पो लिमिटेडचे, ॲसेट विकण्यासाठी आणि लायबिलिटी डिस्चार्ज करण्यासाठी ₹3,000 खर्च आलेला आहे. तर मग चला पाहूया आपण परचेस कन्सिडरेशन कसं करायचं आहे ते. तर इथं आपल्याला सगळ्यात पहिलं परचेस कन्सिडरेशन प्रिपेअर करावं लागतं. मग परचेस कन्सिडरेशन प्रिपेअर करताना आपल्याला 2 साईड तयार करायचे आहेत. वर लिहायचं आहे क्वेश्चन नंबर 1. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. ह्याला 2 साईड असतात परचेस कन्सिडरेशनला. परचेस कन्सिडरेशन म्हणजे तुमचे ॲसेट टेकन करते कंपनी आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला शेअर्स देते. तर मग आपल्याला असं त्याचं परचेस कन्सिडरेशनची व्हॅल्यू काढायची असते. खूप सोपी असते, फक्त लक्ष द्या. ह्याच्यामध्ये एक डिस्चार्ज साईड असते आणि एक नेट ॲसेट टेकन केलेलं असतं. एकच मिनिट, इकडं लिहायचं आहे डिस्चार्ज. तर नेट ॲसेट टेकन ओव्हर. इथं रुपीज, इथं रुपीज. बघा आता इथं नेट ॲसेट, जी ॲसेट टेकन केली त्यांनी आपल्याला क्वेश्चनच्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे, सर्व ॲसेट घेतल्या बट लेस दॅन 10%नी घेतलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक ॲसेट आहे ती 10% डेप्रिसिएटनी घेतलेली आहे किंवा लेस दॅन घेतलेली आहे. फक्त कॅश घेतलेली नाही. गुडविल 75,000ला घेतली आणि कॅश अकाउंट, तर कॅश इथं येणार नाही. ज्या ॲसेट टेकन केलेल्या आहेत बिर्ला लिमिटेडनी त्या सगळ्या ॲसेट इथं येणार, बट त्याची प्राईस आहे ती कशी येणार, तर लेस दॅन 10%. तर मग आपण काय करू, गुडविलची व्हॅल्यू दिलेली आहे. गुडविल आपण थोडंसं खाली घेऊया. 10% काढायचं आहे, सगळ्या ॲसेटवर काढायचं आहे. म्हणून सगळ्या ॲसेट आपल्याला बघा, इथं पहिले ॲसेट आहे
फ्रीहोल्ड प्रॉपर्टी, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी. फ्रीहोल्ड प्रॉपर्टी परत दिले प्लांट अँड स्टूल, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स, कॅश ॲट बँक घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. कॅश ॲट बँक घ्यायचं नाही, कारण त्यांनी कॅश ॲट बँक घेतलेलं नाही म्हणून मी घेतलेलं नाही. तर आता इथं काय करायचं, ॲज इट इज प्राईस ठेवायची आणि 10% लेस करायचं एकदमच, कारण सगळ्या प्राईस सारखं करत बसायचं नाही. प्रत्येक ॲसेटमधून 10% लेस, प्रत्येक ॲसेटमधून 10% लेस करत बसलं तर तुमचा खूप वेळ जाईल. म्हणून काय करायचं आहे, आपण इथं फ्रीहोल्ड प्रॉपर्टीची व्हॅल्यू किती आहे, 1,50,000, 1,50,000. स्टूलची आहे, प्लांट अँड स्टूलची 83,000. स्टॉक आहे 35,000, 4,500 बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स 27,500. कॅश ॲट बँक घ्यायचं नाही आणि ह्याची टोटल आपल्याला करायची आहे. त्याची टोटल आहे 3 लाख. किती टोटल आहे, 3 लाख. आणि मग याच्यामधून लेस करायचं आहे आपल्याला, लेस 10% रिडक्शन किंवा रिड्यूस. रिडक्शन इन द बुक व्हॅल्यू. नुसतं रिड्यूस लिहिलं तरी चालेल. ह्याच्यावर 10% म्हणजे किती येणार आहे, 30,000. इझी झालं ना काम आपलं. नाहीतर प्रत्येक ॲसेटवर काढत बसा, खूप वेळ जाईल. म्हणून मी काय केलं, डायरेक्ट ह्याच्यावर ह्या अमाऊंटवर 3 लाख आहे, जे 3 लाख आलं, ह्या 3 लाखवर 10% काढलं, कारण क्वेश्चनमध्ये त्याने आपल्याला सांगितलेलं आहे बुक व्हॅल्यूच्या 10% लेस दॅन व्हॅल्यूला त्यांनी काय केलेलं आहे, आपले ॲसेट टेकन केलेत. म्हणून 3 लाखावर 30% 30,000 आलं, सॉरी 10% 30,000 आलं. 30,000 लेस करायचं आहे, कारण लेस सांगितलं क्वेश्चनमध्ये, सांगितलं 10% लेस दॅन द बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यूच्या 10% लेस करून त्यांनी आपली ॲसेट खरेदी केलेली आहे. त्यांनी आपल्याला 3 लाख रुपये द्यायला पाहिजेत, पण ते 3 लाख रुपये देणार नाहीत, 10% लेस देणार. म्हणजे किती देणार आहेत, 2,70,000 रुपीज आपल्याला निपो लिमिटेडकडून मिळायला पाहिजेत. त्यांनी आपल्या ह्या ॲसेट खरेदी केलेल्या आहेत आणि 2,70,000 रुपये त्यांनी आपल्याला द्यायला पाहिजेत. आणि त्यांनी काय केलं की एक लायबिलिटी पण आपली पेड केली, डिबेंचर्स पण काय केलेले आहेत, पेड केले. डिबेंचरची व्हॅल्यू लायबिलिटीला आहे बघा 1 लाख रुपीज. 1 लाख रुपीज ॲज इट इज पेड केलेले आहेत. तर 6% डिबेंचर्स, मग काय करायचं आहे इथं लेस, कारण लायबिलिटी पेड केली त्यांनी. 6% डिबेंचर्स, 1 लाख रुपीज. सॉरी, इथं अजून एक व्हॅल्यू आपल्याला ॲड करायची राहिली माझ्याकडून, गुडविल इज अ ॲसेट. गुडविल आहे 75,000ला त्यांनी गुडविल घेतलं. म्हणजे टोटल ॲसेटचे पैसे आपल्याला त्यांनी द्यायला पाहिजेत किती, 3,45,000. एवढे पैसे त्यांनी आपल्याला द्यायला पाहिजेत टोटल ॲसेट. एवढी टोटल आपल्याला पैसे द्यायला पाहिजेत त्यांनी. किती, तर 3,45,000 रुपीज द्यायला पाहिजेत, कारण गुडविल त्यांनी 75,000 रुपीजला घेतली, कॅश घेतलेली नाही. फ्रीहोल्ड प्रॉपर्टी घेतली, प्लांट अँड स्टूल घेतलं, स्टॉक घेतलं, बिल्स रिसिवेबल घेतलं, सन्ड्री डेटर्स घेतलं. आणि मग टोटल अमाऊंट किती झाली, 3 लाख रुपीज झाली. त्याच्यावर 10% काढलं,
कारण 10% लेस दॅन आहे, कमी किमतीला घेतलं. मग 3,70,000 रुपीज त्यांनी आपल्याला द्यायला पाहिजे होते, पण गुडविल पण त्यांनी घेतली 75,000 रुपीजला. म्हणजे टोटल त्यांनी आपल्याला द्यायला पाहिजेत किती, बिर्ला लिमिटेडनी 3,45,000 रुपीज बिर्ला लिमिटेडने आपल्याला द्यायला पाहिजेत. बट काय झालं की त्यांनी एक आपली लायबिलिटी पेड केलेली आहे, म्हणजे आपण पेड करायचे होते, द्यायचं होतं, देणं होतं आपल्या दृष्टीनं. तर त्यांनी डिबेंचर्स पेड केलेले आहेत 1,00,000 रुपीजचे. म्हणजे खाली किती आले, 2,45,000 रुपीज. ही झाली परचेज प्राईस, किंवा याला आपण परचेज कन्सिडरेशन म्हणूया. परचेज कन्सिडरेशन ही अमाऊंट खूप महत्त्वाची आहे. परचेज कन्सिडरेशनची ही अमाऊंट आपल्याला ह्याच्या 3 एंट्र्या पास केल्या जातात. खूप इम्पॉर्टंट आहे. याला म्हणायचं परचेज कन्सिडरेशन म्हणजे खरेदीची किंमत. निपो कंपनीला त्यांनी 2,45,000 रुपयाला खरेदी केलं. कुणी, बिर्ला लिमिटेडने. मग असं सांगितलं की पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये की ॲसेट टेकन केले आणि डिबेंचर्स पेड केले, म्हणून ॲसेट एवढ्याला टेकन केल्या आणि लायबिलिटी पेड केली, असे मिळून परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट 2,45,000 रुपये झालेले आहे. आता काय झालं तर हे 2,45,000 रुपये ते कॅश देणार नाहीत. त्यांनी सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये की त्यांनी 1,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच ॲट अ प्रीमियम ₹10 पर शेअर आणि बॅलन्स इन कॅश. बघा इथं नीट रीड करा काय लिहिलं आहे बघा. डिस्चार्ज बघा, द परचेज कन्सिडरेशन वॉज टू बी डिस्चार्ज. परचेज कन्सिडरेशन वॉज टू बी डिस्चार्ज म्हणजे परचेज कन्सिडरेशनची ही जी व्हॅल्यू आहे ती डिस्चार्ज केली, म्हणजे दिली. काय दिलं मग, डिस्चार्ज बाय अलॉटमेंट टू निपो लिमिटेड ऑफ 1,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹10 पर शेअर्स. म्हणजे 100 रुपयाचा शेअर्स 110 रुपयाला दिला तुम्हाला. अँड बॅलन्स इन कॅश, आणि राहिलेली अमाऊंट आहे ती कॅशमध्ये दिली. मग काय करायचं, इथं डिस्चार्जचा कॉलम आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला इथं पुट करायचं आहे 1,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each at ₹110 per share. म्हणजे किती झाले बघा, 1,500. 1,500 इंटू 110 हे इंटू करायचं आहे या दोघांचं. म्हणजे तुम्हाला इथं कसं येईल, 1,500 इंटू 110 इज इक्वल टू अमाऊंट येणार आहे 1,65,000. एवढ्याचे शेअर्स दिले तुम्हाला. आणि रिमेनिंग बॅलन्स इन कॅश, मग आता काय करायचं आहे, कॅश दिली त्यांनी, तर बॅलन्स इन कॅश. तर बॅलन्स इन कॅश कसं काढायचं, जी परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट आहे 2,45,000 मायनस 1,65,000, डिफरन्स काढतो ना आपण, तसं काढायचं आहे. तर त्याची अमाऊंट आली 80,000. दोन्ही साईडची टोटल इक्वल झालेली आहे 2,45,000. आणि ही झाली आपली परचेज कन्सिडरेशन काढण्याची एक सोपी पद्धत. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपण क्वेश्चन पुढं कंटिन्यू करायचं आहे. बघा आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, परचेज कन्सिडरेशन आपण काढलं. ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे. म्हणजे निपो लिमिटेडनी बिर्ला लिमिटेडनी निपो लिमिटेडला 2,45,000 रुपयाला खरेदी केलं. त्याच्या बदल्यात त्यांनी 1,65,000चे शेअर्स दिले, 80,000ची कॅश दिली. तर जे PCच्या बदल्यात जे जे दिलं जातं ते अकाउंट ओपन होतात. ह्याच्यामध्ये कोणते कोणते अकाउंट आपल्याला ओपन करायचे असतात. फिक्स असतो तो रिअलायझेशन अकाउंट असतो. इथून तुमचं ही वर्किंग नोट होतं, वर्किंग नोट्स.
इथून तुमचं सोल्युशन चालू होणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं रिअलायझेशन अकाउंट ओपन करायचं आहे। फिक्स असतो हा रिअलायझेशन अकाउंट। ह्याच्यामध्ये हा खूप सोपा अकाउंट आहे आणि हा रिअलायझेशन अकाउंट तुम्हाला ओपन करावा लागतो। त्याच्यानंतर तुम्हाला पीसीच्या बदल्यात जे कॅश और बँक अकाउंट एक ओपन होईल फिक्सच, आणि नवीन कंपनीचा अकाउंट म्हणजे न्यू कंपनी कोण आहे, बिर्ला लिमिटेड। तर कोणकोणते अकाउंट ओपन होणार आहेत बघा, रिअलायझेशन अकाउंट, नवीन कंपनीचा अकाउंट म्हणजे बिर्ला लिमिटेड अकाउंट, न्यू कंपनी जिनं टेकन केले ती परचेजिंग कंपनी बिर्ला लिमिटेड, कॅश और बँक अकाउंट, हे 3 फिक्स आहेत। आणि पीसीच्या बदल्यात जे दिलं ते एक अकाउंट ओपन होणार आहेत। म्हणजे कुठले अकाउंट ओपन होणार आहेत तर इक्विटी शेअर्स आणि कॅश और बँक अकाउंट एक ओपन होणार आहे। आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला एक लायबिलिटी ओपन होणार आहे, क्रेडिटर्सवाले नाही, क्रेडिटर्सचा नाही ओपन केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही येणार आहे। बट मी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगते इथं कोणकोणते अकाउंट ओपन होणार आहेत। एक रिअलायझेशन अकाउंट ओपन होणार आहे, एक नवीन कंपनीचा अकाउंट ओपन होणार आहे, एक इक्विटी शेअर होल्डर अकाउंट ओपन होणार आहे, हा कॅश अकाउंट एक ओपन होणार आहे। आणि आपल्या इथं त्यांनी ना ह्याच्यामध्ये तुमच्या लायबिलिटी साईडला बघा, आपल्या इथं लायबिलिटी ह्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, एक इंटरनल लायबिलिटी असते आणि एक एक्सटर्नल लायबिलिटी असते। तर ही जी शेअर कॅपिटल ही इंटरनल लायबिलिटी आहे, मालकांची लायबिलिटी आहे। रिझर्व्ह फंड मालकांचा असतो, प्रॉफिट अँड लॉस मालकांचा असतो, ओनरचा असतो। रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस आणि इक्विटी शेअर्स हे ओनरचे असतात। बट डिबेंचर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स ही थर्ड पार्टी लायबिलिटी असते। मग थर्ड पार्टी लायबिलिटी हे 30,000 रुपये आता आपल्याला द्यावे लागतील, कारण पहिली कंपनी डिझॉल्व होणार आहे आणि तिचं कन्वर्ट होणार आहे ती दुसऱ्या कंपनीमध्ये, आणि तिचं नाव असेल बिर्ला लिमिटेड। निपो लिमिटेड डिझॉल्व होईल, मग तिला काय करावं लागेल, तिचे जे क्रेडिटर्स राहिले, डिबेंचर्स तिनं पेड केले, कुणी पेड केले तर बिर्ला लिमिटेडनं निपो लिमिटेडचे डिबेंचर्स पेड केले। बट सन्ड्री क्रेडिटर्स अजून पेड नाही झाले, तर आपल्याला काय करावं लागतं, त्याला पेड करावं लागतं, द्यावी लागते, अशी लायबिलिटी पेड करावी लागते। म्हणून सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट एक ओपन होणार आहे, कारण इथं क्वेश्चनमध्ये त्यांनी क्रेडिटर्स पेड केलं असं सांगितलेलं नाही। क्रेडिटर्स इज अ थर्ड पार्टी लायबिलिटी आणि ती थर्ड पार्टी लायबिलिटी आपल्याला पेड करायची आहे। चला तर बघूया आता आपण सोल्युशन। रिअलायझेशन अकाउंट मोठा ओपन करायचा आहे, अर्ध्या पानापेक्षा जास्त असतो तो, एका पेजवर 2च अकाउंट बसतील। तर मी इथे एक रिअलायझेशन अकाउंट ओपन करते। हा झाला रिअलायझेशन अकाउंट। खूप सोपा क्वेश्चन आहे हा। पर्टिक्युलर त्याच्यानंतर कुठला अकाउंट ओपन करायचा आहे बघा, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट। कोणता अकाउंट असेल, नीट लक्ष देऊन बघा, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट। इक्विटी शेअर होल्डर अकाउंट हा छोटा असतो, हा आपण का ओपन केला, कारण पीसीच्या बदल्यात त्यांनी इक्विटी शेअर्स दिलेत म्हणून, पीसीच्या बदल्यात इक्विटी शेअर्स दिलेत म्हणून हा एक छोटा अकाउंट आपण ओपन केलेला आहे। त्याच्यानंतर ओपन होणार आहे, एक मिनिट, न्यू कंपनी अकाउंट बिर्ला लिमिटेड। बिर्ला लिमिटेड अकाउंट, आणि त्याच्यानंतर एक अकाउंट ओपन, हा छोटा होतो तयार, त्याच्यानंतर अकाउंट एक ओपन होणार आहे बँक अकाउंट। बँक थोडा मोठा असतो बँक अकाउंट। बँक अकाउंट आपण का ओपन केला, कारण त्यांनी रिमेनिंग बॅलन्स इन कॅश लिहिले, कॅश और बँक पण तुम्ही म्हणू शकता ह्याला, कॅश और बँक अकाउंट।
आणि त्याच्यानंतर एक आपल्याला छोटासा क्रेडिटर्स अकाउंट ओपन करायचा आहे, कारण ती लायबिलिटी पेड झाली नाही म्हणून. छोटासा करायचा आहे, एकच लाईन लागणार आहे, 1-2 लाईनचा आहे तो क्रेडिटर्स. तर मी इथं एक क्रेडिटर्स अकाउंट एक ओपन करणार आहे, सन्ड्री क्रेडिटर्स. एक मिनिट मी ड्रॉ करते. तुम्ही पण माझ्यासोबत ड्रॉ करायचं आहे. क्वेश्चन खूप सोपे आहेत, माझ्यासोबत सॉल्व करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, इथं आहे पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज क्रेडिट डेबिट. इथं पण सेम तसंच. पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज पर्टिक्युलर्स रुपीज पर्टिक्युलर्स रुपीज क्रेडिट डेबिट. शेवटचा आहे सन्ड्री क्रेडिटर्स, त्याला पण पर्टिक्युलर्स रुपीज पर्टिक्युलर्स रुपीज. हे झालं आपलं अकाउंट. आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं बघा रिअलायझेशन अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. रिअलायझेशन अकाउंटला काय करायचं आहे, सगळ्या जेवढ्या ॲसेट तुमच्या PCला दिसत आहेत त्या सगळ्या ॲसेट आणि ती सगळी लायबिलिटी आपल्याला या रिअलायझेशनला पोस्ट करायची आहे. म्हणजे काय करायचं, ही जी फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड टूल, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स, गुडविल, ह्या ज्या ॲसेट आहेत ह्या तुमच्या रिअलायझेशनच्या डेबिटला येणार आहेत, हे लक्षात ठेवा. बट किंमत ही घ्यायची नाही, तर प्राईस कुठली घ्यायची आहे, तर जी तुमच्या बॅलन्स शीटला दिलेली आहे ती घ्यायची आहे. म्हणजे गुडविल 50,000, फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,50,000, प्लांट अँड स्टूल 83,000, स्टॉक 35,000, बिल्स रिसिवेबल 4,500, सन्ड्री डेटर 72,500. एवढ्या प्राईसला आपल्याला त्या ॲसेट पुट करायचे आहे. जेवढ्या ॲसेट PCमध्ये आहेत तेवढी नावं आपण पुट करायची आणि अमाऊंट मातिक बॅलन्स शीटची घ्यायची, हे लक्षात ठेवा. तर मी काय करते, इथं जी नावं आहेत PCला तेच नावं, त्याच ॲसेटची नावं मी इथं घेणार आणि इथं म्हणणार टू सन्ड्री ॲसेट, टू सन्ड्री ॲसेट्स. सन्ड्री ॲसेटमध्ये काय काय घेतलं त्यांनी, एक फ्री होल्ड प्रॉपर्टी, 2 प्लांट अँड स्टॉक, प्लांट अँड स्टूल, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स. एवढे ॲसेट घेतलेले आहेत आणि गुडविल. आणि गुडविल, बट कॅश इज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी.
तर मग काय करायचं आहे आपल्याला, ह्या प्राईस टाकायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. किंमत कुठली, ही नावं कुठली, PC म्हणून मी इथं अमाऊंट टाकणार आहे इथली 150,000. गुडविल किती होती, 50,000 होती. प्लॅन फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,50,000. 83,000. टूल्स स्टॉक 35,000. बिल्स रिसिवेबल 4,500 आणि सन्ड्री डेटर्स 27,500. आता काय करायचं आहे आपल्याला, याची टोटल करायची आहे. बट लगेच नका करू, आपण रिअलायझेशन अकाउंट तयार करतो, एकच कॉलम ड्रॉ केलेला आहे म्हणून मी टोटल करत नाही. तर एवढ्याला ॲसेट बघा, नीट समजून घ्या. इथं जी PCला नावं होती ॲसेटची 1 2 3 4 5 आणि ही गुडविल 6, तर 6च्या 6 नावं इथं पुट झालेत. पण अमाऊंट कुठली आहे, बॅलन्स शीटची आहे. अमाऊंट आपण बॅलन्स शीटची पुट केली. आणि त्यांनी काय घेतलं तर डिबेंचर्स इज अ लायबिलिटी, डिबेंचर्स ही लायबिलिटी पेड केली. मग ह्या साईडला बाय असतं, तुम्हाला माहिती आहे, इथं याचं सन्ड्री लायबिलिटी. त्यांनी काय घेतलं तर एकच घेतलेलं आहे. ती कोणती लायबिलिटी पेड केली तर 6% डिबेंचर्स. आता तुम्ही म्हणाला अमाऊंट कुठली घ्यायची, तर इथली घ्यायची. आता सेम आहे म्हणून आपल्याला सेम येते, बट नेहमी अमाऊंट घेताना रिअलायझेशन अकाउंटला बॅलन्स शीटचे अमाऊंट घ्यायची आहे. तर डिबेंचर्स आहेत 1,00,000 रुपीज, म्हणून मी इथं घेणार आहे 1,00,000 रुपीज. आता झालं पोस्टिंग. अजून आपल्याला काय राहिलं, त्यांनी कॅश घेतलेली नाही, तर कॅश घेतली नाही तर कॅश अकाउंटला, आणि क्रेडिटर्स पण घेतले नाहीत तर क्रेडिटर्स अकाउंटला आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. बघा आता थोडंसं, इथं जी कॅश ॲट बँक आहे 50,000, ह्याचं पोस्टिंग होणार आहे. ह्याचं पोस्टिंग कॅश और बँक अकाउंटच्या डेबिट साईडला क्रॉस पोस्टिंग होतं, तर क्रॉस पोस्टिंग इथं येईल टू बॅलन्स BD. ब्रॉड डाऊन 50,000. हे समजलं का? बघा आपण पोस्टिंग करतो राहिलेल्या ॲसेट. आता हे बॅलन्स शीटचे राहिलेल्या सगळ्या, हे आपण घेतलं, हे घेतलं, हे घेतलं, हे घेतलं, हे घेतलं, हे घेतलं, ह्या सगळ्यांचं पोस्टिंग रिअलायझेशनला घेतलं, बट ह्याचं पोस्टिंग नाही केलं, म्हणून ह्याचं पोस्टिंग कुठं करायचं, त्याच्या अकाउंटला करायचं. आता इथं बघा, इक्विटी शेअर कॅपिटल डिबेंचर्स घेतले आपण रिअलायझेशनला, सन्ड्री क्रेडिटर्स त्याच्या अकाउंटच्या क्रेडिटला. क्रॉस पोस्टिंग आहे, इथं येईल बाय बॅलन्स BD. बाय बॅलन्स BD अमाऊंट आहे त्याची 30,000. मग इथं त्याच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला 30,000 रुपीज. अजून बघा कशाचं पोस्टिंग राहिलं, रिझर्व्ह फंड राहिला, प्रॉफिट अँड लॉस राहिलं, कॅपिटल राहिलं. तर मग काय करायचं आहे, इथं आपण जे कॅपिटल वगैरे आहे त्याचं पोस्टिंग क्रॉस पोस्टिंग होतं, इथं येईल. इथं म्हणायचं आहे बाय इक्विटी शेअर कॅपिटल. इथं इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आहे म्हणून इथं म्हणायचं इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल हे कुठलं आहे तर इथलं आहे, हे इक्विटी शेअर कॅपिटल 2,00,000 रुपये. सगळ्याचं पोस्टिंग व्हायला पाहिजे बॅलन्स शीटचं अकाउंटला, PCला नव्हे. तर आपण बॅलन्स शीटला करतोय पोस्टिंग. आता इथंच बघा, इक्विटी शेअर होल्डरांचं काय असतं, कॅपिटल असतं, रिझर्व्ह असतो, प्रॉफिट अँड लॉस असतं ओनरचं, म्हणून ते इथं येतं बाय रिझर्व्ह फंड. $50,000 and profit and loss. Profit and loss 20,000. ते इथं येईल. आता सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालेलं आहे. आता परत एकदा समजवते बघा. गुडविल गेलं रिअलायझेशन अकाउंटला, फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड टूल्स, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स हे रिअलायझेशन अकाउंटला आपण पोस्टिंग केलं. कॅश ॲट बँकला बॅलन्स फॉरवर्ड केला. कॅपिटल शेअर कॅपिटल आहे, इक्विटी शेअर होल्डरला फॉरवर्ड केलं, बॅलन्स फॉरवर्ड केला. डिबेंचर्स रिअलायझेशन अकाउंटला गेलं, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट ओपन केला आणि त्याचा बॅलन्स त्याच्या अकाउंटला फॉरवर्ड केला. रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस हे दोन आपण इक्विटी शेअर होल्डरला फॉरवर्ड केले किंवा ट्रान्सफर केले.
कळालं का बघा? तर हे झालं आपलं पोस्टिंग. आता आपल्याला काय करायचं आहे, इथपर्यंत खूप सोपं आहे, फक्त बघून पोस्टिंग करायचं आहे. आता याच्या पुढं पण खूप इझी आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, तर जी PC आहे, जो PC दिलेला आहे, आपली PCची अमाऊंट किती आहे 2,45,000. ह्याच्या 3 एंट्र्या पास करायच्या असतात. म्हणजे ॲक्च्युली 2 एंट्र्या पास करूया आपण. 2 एंट्र्या पास करायच्या आहेत. तर त्या 2 एंट्र्या कशा पास होतात त्या मी तुम्हाला दाखवते. PCच्या 2 एंट्र्या मी रेड पेननी शो करते. एक येतं रिअलायझेशनच्या डेबिटला. इथं आपल्याला शो करायचं आहे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईटला. तिथं म्हणायचं आहे बिर्ला लिमिटेड. काय नाव द्यायचं? बिर्ला लिमिटेड. आणि ब्रॅकेटमध्ये लिहायचं परचेज कन्सिडरेशन. तुम्ही ब्रॅकेटमध्ये PC म्हणा. PCची अमाऊंट किती आहे 2,45,000. ही झाली पहिला इफेक्ट. आणि असा सेम बिर्ला लिमिटेडच्या बघा रिअलायझेशनच्या क्रेडिटला, तर बिर्लाच्या कुठे येईल डेबिटला. बिर्ला लिमिटेडच्या डेबिट साईटला ह्याचं पोस्टिंग होईल. तर बिर्ला लिमिटेडच्या डेबिटला लिहायचं रिअलायझेशन अकाउंट. ह्या अकाउंटचं नाव तिकडं, त्या अकाउंटचं नाव इकडं, रिअलायझेशन अकाउंट. ही आहे PCची एंट्री 2,45,000. मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे PC. समजलं का बघा? PCची पहिली एंट्री रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि बिर्ला लिमिटेडच्या डेबिटला. रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि बिर्ला लिमिटेडच्या डेबिटला पहिली एंट्री. आता दुसरी एंट्री आहे PCची, ती कुठं जाते बघा? खूप सोपं आहे. बिर्ला काय दिलं आहे PCच्या बदल्यात? त्यांनी PCच्या बदल्यात काय दिलं आहे, तर शेअर्स दिलेत आणि कॅश दिली. शेअर्स कितीचे दिलेत? 1,65,000ची इक्विटी शेअर्स दिलेत आणि 80,000ची कॅश दिली. ह्या PCच्या बदल्यात एवढं बिर्ला लिमिटेडनं दिलेलं आहे आपल्याला, निप्पो लिमिटेडला. मग निप्पो लिमिटेड आपण आहे, आपल्याला काय दिलं त्यांनी? शेअर्स आणि कॅश दिली. मग काय करायचं? बिर्ला लिमिटेडच्या क्रेडिटला काय दिलं ते लिहायचं. म्हणजे काय दिलं आपल्याला त्याची नावं टाकायची इथं. बाय इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअर कॅपिटल दिलं, किंवा इक्विटी शेअर होल्डर म्हणलं तरी चालेल. असं काय नाही, इक्विटी शेअर कॅपिटल म्हणा, इक्विटी शेअर होल्डर म्हणा तरी चालेल. कितीचे दिलेत? 1,65,000. 1,65,000 विजिबल आहे का बघा जरा? 1,65,000. आणि काय दिलं? कॅश दिली. म्हणून इथे येईल बाय कॅश और बँक 80,000. 80,000 कुठून आले? इथून आले. 1,65,000 इथून आले. आता काय करायचं आहे आपल्याला? जी PCची अमाऊंट आहे ते आपण इथं टाकली, दुसरी एंट्री. आता ही इक्विटी शेअर होल्डर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जाईल. इथं नीट लक्ष द्या बघा. ही दुसरी एंट्री, ही पहिली एंट्री झाली. आता दुसरी एंट्री काय आहे? ही इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटच्या बिर्ला लिमिटेडच्या क्रेडिटला आणि काय दिलं? PCच्या बदल्यात इक्विटी शेअर्स दिले आणि कॅश और बँक दिलं, कॅश दिली. तर मग काय करायचं आहे? इक्विटीच्या डेबिटला आणि कॅशच्या डेबिटला. हे बिर्लाच्या क्रेडिटला आणि इक्विटीच्या डेबिटला. इथं लिहायचं टू बिर्ला लिमिटेड. $1,65,000 आणि कॅशच्या डेबिटला टू बिर्ला लिमिटेड. ही दुसरी एंट्री आहे. कॅश किती आहे? 80,000. ही झाली PCची दुसरी एंट्री. ह्या 2 एंट्र्या तुम्हाला कंपल्सरी येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपण? कॅश झाला, आता संपलं, एवढंच होतं, बाकी काय राहिलेलं नाही आहे. बट आता आपल्याला क्रेडिटर्स पेड नाही झाले. क्रेडिटर्स पेड करायचे आहे 30,000.
कॅश अकाउंट बघायचं, आपल्याकडं कॅश आहे का द्यायला, तर आहे, आपल्याकडं कॅश आहे. 50,000 आणि 80,000 किती झाले, 1,30,000 झाले आणि आपल्याला द्यायचे आहेत किती, 30,000. आपण देऊ शकतो का, देऊ शकतो, कारण आपल्याकडं कॅश आहे. मग काय करायचं, ह्या जे क्रेडिटर्स आहेत त्यांना पैसे देऊन टाकायचे. कॅश गोज आउट झाली, पैसे गेले, म्हणून इथं बाय क्रेडिटर्स किती दिले त्यांना आपण, 30,000 रुपये. 30,000 कुठून आले, 30,000 देणं होतं इथं, तेवढे देऊन टाकले. आणि मग ह्याच्या डेबिटला ह्याला मिळाले, म्हणून इथं म्हणणार मी, हे म्हणणार क्रेडिटर्स म्हणणार मला पैसे मिळाले, म्हणजे कॅश अकाउंट इथं ह्या साईडला क्रेडिटर्सच्या डेबिटला आणि हा अकाउंट दोन्ही साईडनी क्लोज होतो. हा अकाउंट दोन्ही साईडनी क्लोज होतो. अजून एक एंट्री राहिलेली आहे, त्यांनी सांगितले क्वेश्चनमध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस जे आहेत ते इथं शेवटचं आहे. द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹3,000. 3,000 ही कॉस्ट आहे लिक्विडेशनची, म्हणजे कंपनी विसर्जित करण्यासाठी किंवा जी कंपनी बंद करण्यासाठी जो खर्च आलेला आहे, लिक्विडेशनचा जो खर्च आहे तो 3,000 रुपये आहे. म्हणजे कॅश आपली गेली 3,000 रुपये, म्हणून बघा ही कंपल्सरी असते. रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू कॅश ऑर बँक, ब्रॅकेटमध्ये लिहायचं लिक्विडेशन एक्सपेन्सेस, लिक्विडेशन एक्सपेन्सेस 3,000 रुपीज. आणि कॅश गेली म्हणून कॅशच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन, ह्या अकाउंटचं नाव तिकडं, त्या अकाउंटचं नाव इकडं, रिअलायझेशन अकाउंट, ब्रॅकेटमध्ये लिहायचं लिक्विडेशन एक्सपेन्सेस, $3,000. आणि आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचे आहेत. सगळ्यात पहिलं रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचा आणि मग इक्विटी शेअर होल्डर क्लोज होतो, नंतर बिर्ला लिमिटेड क्लोज करायचा आणि सगळ्यात शेवटी कॅश ऑर बँक क्लोज करायचा आहे. आणि तो काय झाला पाहिजे, इक्वली क्लोज झाला पाहिजे, तर आपला आन्सर बरोबर आहे. तर मी काय करते, आता रिअलायझेशन अकाउंट क्लोज करते. रिअलायझेशन अकाउंटची टोटल आहे 3,50,000. ह्या साईडची टोटल जास्त आहे, 3,53,000. तुम्ही करून बघा, 3,53,000 आहे, 3,53,000. इथं लॉस आलेला आहे, त्याला म्हणायचं आहे हा लॉस इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर करायचा, नेक्स्ट अकाउंटला. ते इथं म्हणायचं आहे इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. का तर हा लॉस कोणाचा असतो, इक्विटीवाल्यांचा असतो, म्हणजे मालकांचा असतो. मालक कोण असतात, तर इक्विटी शेअर होल्डर असतात. ब्रॅकेटमध्ये लिहायचं लॉस. लॉसचे अमाऊंट आहे 8,000 रुपीज. आणि हा बघा इथं क्रेडिटला आला तर इक्विटीच्या कुठं जाईल, डेबिटला, इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला. इथं येईल रिअलायझेशन लॉस, रिअलायझेशन लॉस 8,000 रुपीज. आता आपल्याला इक्विटी शेअर होल्डर अकाउंट क्लोज करायचं आहे आणि त्याचा डिफरन्स आपल्याला पुढं पास करायचा आहे, म्हणजे कॅश ऑर बँकला जातो. बिर्ला लिमिटेड ऑटोमॅटिकली क्लोज होतो, हे लक्षात ठेवा. नेहमी न्यू कंपनी अकाउंट आहे ना, 2,45,000नी क्लोज होतो, हा नेहमी क्लोज होतो 2,45,000. ह्याचा डिफरन्स कॅशला पाठवायचा आणि कॅश क्लोज झाला पाहिजे, इक्विटीचा डिफरन्स. इक्विटीला किती डिफरन्स येतोय बघा बरं, इक्विटीची टोटल आहे ह्या साईडला येते 2,70,000, 2,70,000. ही साईड मोर आहे, 50, 60, 20, 70, 2,70,000. इथं येईल 2,70,000. 2,70,000 मधून ही अमाऊंट मायनस करा, डिफरन्स येईल त्याला नाव द्या कॅश ॲट बँक, कॅश ऑर बँक अकाउंट. डिफरन्स आलेला आहे 97,000चा,
ह्याला स्टार करा आणि हा डिफरन्स आहे. हा डिफरन्स 97,000चा कॅश और बँक अकाउंटच्या क्रेडिटला येईल. इथं डेबिटला आला आहे, तिथं 2 होतं, इथं बाय येईल, इथं येईल इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. शेअर होल्डर अकाउंट 97,000. आणि मग हा अकाउंट दोन्ही साईडनी इक्वली क्लोज व्हायला पाहिजे, नाहीतर मग काहीतरी आपलं चुकतंय हे समजून जायचं. तर 7 आणि 3 10 0 10 आणि 3 13 1,30,000 8 आणि 5 13 बरोबर आला. तर आपला अकाउंट हा इथं क्लोज झालेला आहे. जर समजलं असेल तर ट्राय करा, प्रयत्न करा. हा लेसन खूप सोपा आहे. आणि नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.